सर्वांना सलाम. चर्च नंदुरबारच्या वतीने आपल्या सगळ्यांचं या पवित्र बायबलच्या अध्ययनामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बायबल स्टडीमध्ये आपण या शैक्षणिक वर्षासोबतच पुन्हा एक वार सुरुवात करीत आहोत. प्रति बुधवारी आपण अध्ययनासाठी जमणार आहोत. जे या ठिकाणी उपस्थित आहे व जे ऑनलाईन बघत आहेत, आपणा सगळ्यांचं ख्रिस्त येशूमध्ये मी स्वागत करतो. आम्हाला अतिशय आनंद आहे की या कामासाठी व या सेवेसाठी समर्पित असे सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब, ज्यांना पाळकीय सेवेसोबतच अध्ययन, प्रशिक्षण सोबतच कार्यशाळा आणि विविध क्षेत्रांमध्ये मग भारतात आणि भारताबाहेर देखील प्रशिक्षणासाठी परमेश्वराने या गौरवी सेवेसाठी त्यांना निवडलं, पाचारण केलं. लागणारी संसाधनं आणि लागणारी कृपा देखील आपल्या स्वर्गीय भांडारातून पुरवली. आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की चर्च नंदुरबारसाठी व जे आपण ऑनलाईन बघत आहात, आपणा सगळ्यांसाठी त्यांच्या या गौरवी सेवेचा लाभ होतोय. प्रभुदेवा या सेवेद्वारे गौरवीला जात आहे. सोबतच आम्हालाही पवित्र वचनाचं अध्ययन याद्वारे मिळतं आहे. तर पुन्हा एक वार मी सगळ्यांच्या वतीने मान्य रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब आपलं आभार मानतो व या सेवेसाठी प्रभुदेवा आपणाला शक्ती, बळ आणि कृपा देव. या आपण प्रार्थनेने आजच्या अध्ययनाला सुरुवात करू. आमच्या दयाळू प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. आमच्या सेनाधीश प्रभू बिरू याची मंडळी उत्साहाने प्रतिदिवशी पवित्र वचनाचा शोध घेत होती. जो स्वभाव त्यांचा होता तोच स्वभाव आम्ही ख्रिस्ती व्यक्तीने धारण करावा, ही तुझी इच्छा संत पौलाच्याद्वारे आमच्यासाठी आहे. आणि तीच इच्छा पुढे करून प्रभू चर्च नंदुरबारने अध्ययनाचं हे कार्य हाती घेतलेलं असताना काउन्सिलच्या या कार्यामध्ये तू सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेबांना आपली कृपा, आपला अनुग्रह देऊन प्रभू त्यांच्याद्वारे तू आम्हा सगळ्या मंडळांना या अध्ययनासाठी प्रशिक्षित करीत आहेस, म्हणून आम्ही आभार मानतो. त्यांना सुदृढ आणि चांगलं आरोग्य दे व जो वचनाचा मोलवान वाटा तू त्यांच्याकडे दिला आहे तो आम्हा संगती वाटून घेत असताना त्यांच्याद्वारे तू आमचंही अध्ययन आशीर्वादित कर. आमचे चर्च काउन्सिलसाठी व चर्चेसच्या सर्व मंडळांसाठी हीच प्रार्थना असणार आहे की प्रत्येक सेवकाने प्रभू तुझ्या या गौरवी सेवेला स्वीकारलेला आहे. अपग्रेड होण्यासाठी व पवित्र वचनाचं सखोल ज्ञान मिळवण्यासाठी या अध्ययनामध्ये पुढे वाढावं अशी कृपा तो कर. आमचे अध्यक्ष महोदय, संपूर्ण कार्यकारिणी कमिटी या सगळ्यांसाठी आम्ही आभार मानतो, कारण की त्यांनी हे गांभीर्य जाणलं आणि प्रभू हे सेवा कार्य अविरत चालू आहे. आता जून महिन्याच्या या शैक्षणिक वर्षासोबत आम्ही मंडळीच्या या सर्व कार्यांना प्रभू सुरुवात करीत आहोत. आमच्यासोबत तू राहावं. होणारं अध्ययन कार्य आशीर्वादाचं असं होऊ दे. सारा आदर, मान, महिमा प्रभू आम्ही तुला देतो व आजच्या अध्ययनाला तुझ्या गोड नावाने सुरुवात करतो. तू आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. मी सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ अध्ययनासाठी त्यांच्या हाती देतो. सगळ्यांना पुन्हा एकदा येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही सलाम सांगतो. चर्च नंदुरबार अंतर्गत माननीय अध्यक्ष व कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आनंद वाटतो की मागील 5 वर्ष झाले आम्ही मंडळी केंद्रित ईश्वर विज्ञान अध्ययन आणि सोबत चिंतन मननाचे उपक्रम आणि सेवा आमच्या मंडळांना आम्ही देत आहोत. अध्ययनामध्ये अनेक प्रकारे अध्ययन आम्ही करत आहोत. सहसा सर्वसाधारण उच्च पातळीचं थोडं अध्ययन यामध्ये काही वेळेला आम्ही करतो. मागील या 5 वर्षांमध्ये साधारणपणे दरवर्षी मला व रेव्हरंड अनुप वळवे आमच्या मार्गदर्शनाखाली, डॉक्टर राजेश वळवे यांच्या मार्गदर्शनाखाली साधारणपणे 130 ते 150 अभ्यासक्रम तास आम्ही घेतले. लिखित नोंदी दिल्या. त्यामध्ये सर्वसाधारण सभासद, मान्यवर, पंचमंडळ, वडील, नेते, कार्यकारिणी आणि अनेक आमचे नेते सामील होते. सर्व सेवकरी यामध्ये सामील होते. याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. यावर्षी 24 आणि 25 दरम्यान प्रभूने कृपा दिल्यास अधिक पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. यामध्ये आम्ही बिल्ड इंटरनॅशनलतर्फे असणारा अभ्यासक्रमही आठवड्यातून एकदा राबवणार आहोत. 6 पुस्तके पुन्हा केलेली आहेत. 7व्या पुस्तकाचा प्रारंभ करून
आता मंडळांमध्ये हे प्रशिक्षण प्रत्येक सेवक वर्गाने व पुढाऱ्याने राबवायचं आहे, त्याचं मार्गदर्शन केलं जाईल. मी आणि डॉक्टर राजेश वळवी आम्ही 5 वर्षे मार्गदर्शन केलं. आता ज्यांना हे प्रशिक्षण मिळालं आहे ते छोट्या गटांमध्ये 4-4, 5-5, 10-10 यापेक्षा जास्त नसणाऱ्या गटांमध्ये ते हे मार्गदर्शन करत राहतील. त्यामध्ये त्यांचाही सराव होईल, त्यांचंही अतिरिक्त अध्ययन होईल आणि त्यांनासुद्धा पुढे जाण्याची संधी मिळेल. अशा प्रकारे येत्या 5 वर्षामध्ये ही संपूर्ण एस.ए. चर्चेसची जी मंडळी आहे तिला योग्य ते आध्यात्मिक मार्गदर्शन पवित्र शास्त्रातून देण्याचा प्रयास केला जाईल. यासाठी सुद्धा आपल्या प्रार्थनांची आम्हाला आवश्यकता आहे. जो अभ्यासक्रम आम्ही येथे केला त्यामध्ये जेवढे सामील झालात आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. अनेक देशांमधून आपण येत आहात, आम्ही तुमचे आभार मानतो. आज नवीन कराराच्या काही प्रतीकांमध्ये आम्ही जाणार, कारण योहानाचं शुभवर्तमान हे प्रतीकांसंदर्भात फार प्रसिद्ध आहे. म्हणजे लेखक योहान जो आहे तो योहानकृत शुभवर्तमान, त्याची 3 पत्रे आणि प्रगटीकरण यामध्ये पाहिलं तर कितीतरी प्रतीकांचा वापर करून प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, त्याने काय केलं आहे, त्याचं जीवन आणि सेवा कार्य कसं होतं किंवा असणार आहे याची माहिती तो प्रतीकांच्या द्वारे देतो. याला सोबतच जर तुम्ही यहेजकेलाचा अध्याय 1 हा जर थोडासा वाचला तर तीच प्रतीके पुढे योहान उचलतो आणि प्रभू परमेश्वर देव त्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन करून प्रगटीकरण 4 मध्ये या प्रतीकांचा वापर करून नवीन करारातील शुभवर्तमान लेखक आणि त्यांचा हेतू प्रतीकांच्या द्वारे प्रगट केलेला आपल्याला आढळतो. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये प्रतीके समजून घेणं फार गरजेचं आहे. काही चिन्हांकित भाषा आहे, जशी रस्त्यावरील पाटी असते की ती आपल्याला दिशा दाखवते, वळण दाखवते, धोके दाखवते, स्पीड ब्रेकर दाखवते. तर एकदा आपल्याला त्याचा सराव झाला तर आपण बरोबर तसंच करतो. आपण त्या चिन्हाद्वारे किंवा त्या प्रतीकाद्वारे समजून घेतो की पुढे असं आहे. ती प्रतीके खरी नसतात, त्यांच्या मागे अभिप्रेत अर्थ असतो. की काळा गोलाकार टिपका जर रस्त्याच्या चिन्हावर असेल तर त्याला ब्लाइंड स्पॉट म्हणतात. पुढे अचानक धोकादायक वळण असेल, सरळ गेला तर तुम्ही खड्ड्यात पडाल किंवा रस्ता क्रॉस करून पडून जाल, असा त्याचा अर्थ असतो. म्हणून तो वर्तुळ सावधगिरीने पाहावं लागतं की काय आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा सिम्बॉलिझम किंवा प्रतिकात्मक जी रूपक चिन्हे, प्रतीके किंवा छाया वापरलेली आहे ती समजणं फार गरजेचं आहे. याचा उपयोग आपल्याला पवित्र शास्त्र समजण्यासाठी होतोच होतो, परंतु उपदेश किंवा शिक्षण प्रशिक्षणासाठी सुद्धा याचा उपयोग आपल्याला होतो. पवित्र शास्त्राच्या लेखकांनुसार या चिन्हांचा किंवा प्रतीकांचा अर्थ म्हणजे देवाने ज्या शास्त्राच्या भागाला किंवा वचनाला विशिष्ट प्रतिकात्मक आकार देऊन त्यामागे असणारं रहस्य किंवा रहस्यमय शिक्षण सांगितलं. प्रतीकाच्या आड किंवा प्रतीकांमध्ये रहस्यमय भाषा किंवा रहस्यमय शिक्षण दडलेलं असतं असं शास्त्रज्ञ म्हणतात. म्हणजे आपण जर रंग घेतला काळा, मग त्या प्रतीकामागे, रंगामागे विशिष्ट रहस्य आहे. घोडा घेतला, 4 प्रकारचे घोडे, त्यांचा वर्ण, त्यावर बसलेले, तर त्यामागे विशिष्ट अर्थ आहे, रहस्यमय अर्थ आहे.
योहानाच्या शुभवर्तमानामध्ये असंख्य या प्रकारची प्रतीके वापरलेली आहेत आणि म्हणून ही समजणं फार आवश्यक आहे. सोबतच आपल्याला ह्या प्रतीकांमध्ये बघत असताना मी तुम्हाला काही माहिती चित्रांद्वारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृपा करून तुमच्या PDF तुम्ही ते बघू शकाल आणि मी आता प्रोजेक्टरसुद्धा दाखवत आहे. त्यामध्ये तुम्हाला काही स्लाइड्स मला दाखवण्याची पण इच्छा आहे. जर तुम्ही प्रकटीकरणाचं पुस्तक घेतलं अध्याय 4 तर यामध्ये तुम्हाला योहानाला झालेलं जे प्रकटीकरण आहे त्यामध्ये काही गोष्टी तो बघतो. योहानाला झालेलं प्रकटीकरण अध्याय 4 पहिलं वचन. यानंतर मी पाहिले तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. आणि मग तो त्याचा अनुभव सांगतो की त्याने आत्म्याने संचरित झाल्यावर काय काय पाहिलं. आणि मग वचन 6 जर बघितलं तर राजासनापुढे स्फटिकांसारखा जणू काय काचेचा समुद्र होता आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजूस पुढे व मागे अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते. तुम्ही जर यहेजकेल अध्याय 1 पाहिला तर तुम्हाला तेथे वर्णन ह्याच्यासारखंच आढळेल. आता हे 4 प्राणी आहेत ना, तर त्याचं वर्णन वचन 7. पहिला प्राणी सिंहासारखा होता, दुसरा गोऱ्यासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. चार प्राणी आता तो पाहतो आणि योहानाला मग पुढे त्याचं विवरण तो देताना म्हणतो की मग ते काय करीत होते. स्लाइड्स तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे जे चित्र मी तुम्हाला दाखवत आहे हे फार पूर्वी आरंभीच्या काही मंडळांमध्ये वापरलं जात होतं. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे त्याची ही 4 प्रतीके आपल्याला दिसतात. या प्रकारे चित्रकारिता करण्यात आली. तुम्हाला हे 4 प्राणी दिसतात. गरुड आहे, मनुष्य आहे, सिंह आहे आणि बैल किंवा गोरा, या प्रकारे ते तुम्हाला चित्र दिसतात. मग ह्याचं विवरण काही वेळेला शास्त्रज्ञ जे झाले, विद्वान जे झाले, मंडळीचे प्रमुख जे झाले, त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे याला सांगितलं. ज्याचं विवरण मी तुम्हाला देत नाही कारण फार ते मोठं आहे आणि विद्वानांनी सांगितलेली मतं आहेत. आणि ती मतं साधारणपणे या प्रकारे आहेत की जेव्हा योहानाला हा सिंहासारखा दिसतो तर तो मत्तयाच्या शुभवर्तमानाला प्रतिबिंबित करतो. आणि सिंहाचं चिन्ह हे यहुदाच्या वंशाचं सुद्धा चिन्ह आहे. आणि हे 4 चिन्हे या प्रकारे 4 शुभवर्तमानांना प्रतिकात्मकरित्या प्रदर्शित करतात. मार्काला गोरा किंवा बैल हे प्रतिकात्मक चिन्ह दिलं गेलं आणि तो असं म्हणतो येशू ख्रिस्त हा सेवक आहे, ओझे वाहणारा आहे आणि बलिदानासाठी सज्ज झालेला गोरा आहे. मनुष्याच्या प्रतिमेप्रमाणे लूक हे ते शुभवर्तमान आहे की ज्याला तो मनुष्याचा पुत्र म्हणतो, जो पाप्यांवर दया करण्यासाठी आला, वाचवण्यासाठी आला, शोधण्यासाठी आला आणि मनुष्य असल्यामुळे त्याची वंशावळी सिद्ध झाली पाहिजे. आणि म्हणून मत्तय हा राजाची वंशावळी देतो, तेव्हा लूक हा मनुष्याची म्हणजे आदामाची वंशावळी देतो. म्हणजे मत्तय अब्रामापासून दावीद ते बंदिवास ते येशू ख्रिस्त असा जातो. जेव्हा की लूक मागे जातो उलटा की देहाने येशू ख्रिस्त आदामाचाही पुत्र आहे
असं सांगतो. जेव्हा की मार्क वंशावळी देतच नाही, एकाच वाक्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये तो सांगतो येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, एवढंच म्हणतो. म्हणजे तो अजून अगोदर निघून जातो. अस्तित्वामध्ये असणारा येशू ख्रिस्त, परंतु अस्तित्वात नसलेली सृष्टी, या दोन मुख्य ईश्वर विज्ञानाच्या विषयांवर मार्काचं शुभवर्तमान प्रारंभित होतं. तुमच्या लक्षात आलं का? येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र, याच्या सुवार्तेचा प्रारंभ असं म्हणत असताना मार्क काय म्हणतो? येशू ख्रिस्ताचं अस्तित्व जे अस्तित्वात आलं त्याच्या पूर्वीचं अस्तित्व आहे. आणि मग जर योहानाकडे बघितलं तर योहान त्याला गरुडाच्या प्रतिमेमध्ये समजतो. योहानाचा शुभवर्तमान गरुडाची प्रतिकात्मक परिभाषा वापरलेली आहे. म्हणजे सबळ, सक्षम आणि स्वर्गात म्हणजे उंचीवर राहणारा अगदी सक्षम असा जो पक्षी आहे तो गरुड. आणि येशू ख्रिस्त स्वर्गातून आला तरी तो आपल्यापेक्षा उंच आहे असं योहान दाखवतो प्रतिकात्मकरित्या. म्हणून ज्या वेळेस आपण नवीन कराराचा अभ्यास करतो तर काही प्रतिकानं समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मार्काच्या अजून पुढे जातो योहान, 1:1 मध्ये सांगतो येशू ख्रिस्ताचं अस्तित्व जे प्रारंभी होतं त्याच्या ही पूर्वी, युगानुयुगापूर्वी आहे. आणि मग प्रगटीकरणाची जोड देताना तो सांगतो हा त्यानंतरही अस्तित्वात आहे. त्याला आपण मराठीमध्ये शब्द प्रयोग करतो त्रिकालाबाधित. येशू ख्रिस्ताचं अस्तित्व कसं आहे? त्रिकालाबाधित. त्रि म्हणजे तीनही काळांच्या पलीकडे, भूतकाळाच्या पलीकडे, वर्तमानाच्या पलीकडे आणि भविष्यकाळाच्या पलीकडे. आपल्याला सृष्ट जे आहे त्याला काळाची मर्यादा आहे, येशू ख्रिस्ताला काळाची मर्यादा नाही. असं येशू ख्रिस्ताविषयी ईश्वर विज्ञान आहे. मी तुम्हाला PDF दिले, त्याच्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता. 4थ्या शतकामध्ये साधारणपणे या प्रतिकात्मक भाषांचा अर्थ लावण्यासाठी विद्वान अभ्यास करू लागले. आणि त्यांनी मग ही जी मी तुम्हाला तोंडी सांगितली, पहिली जी स्लाईड दाखवली, की त्यांनी सांगितलं की साधारणपणे या प्रकारे 4 प्राणी 4 शुभवर्तमानकारांना दाखवतात. आता मजेदार गोष्ट अशी आहे की प्रगटीकरणाच्या 4थ्या अध्यायामध्येच हा उल्लेख आला. आणि विशेष हे 4 प्राणी दाखवलेले आहेत देवाच्या राजासनाजवळ. आणि तेथे काही लोक दिसत आहेत. वचन 10, 24 वडील दिसत आहेत, प्राणी दिसत आहेत, मुकुट मंडित झालेले काही दिसत आहेत आणि ते गौरव गान गात आहेत. 2 प्रकारे. प्राणी गाणी म्हणताना म्हणतात पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्व समर्थ प्रभुदेव. ते कधीच थांबत नाही, रात्रंदिवस ते म्हणतात. खाली जर तुम्ही उतरला 10व्या वचनापुढे तर ते 24 वडील आपल्याला दिसतात. ते पाया पडतात, त्याला नमन करतात, आपलं मुकुट त्याच्या राजासनापुढे ठेवतात आणि म्हणतात हे प्रभो आमच्या देवा, गौरव, सन्मान, सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहे, कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. म्हणजे 4 शुभवर्तमाने येशू ख्रिस्ताचं अस्तित्व दाखवताना दृष्टांतामध्ये हा येशू ख्रिस्त कोण आहे आता हे योहानाला दिसू लागतं. तर म्हणून हे समजणं आवश्यक आहे शुभवर्तमानाचा अभ्यास करताना की मंडळीचे जे पितामह आपण म्हणतो, चर्च फादर्स, पितामह किंवा विद्वान, यांनी या प्रतीकांना कोणत्या अर्थाने समजून घेतलं. आणि म्हणून हे
लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा आपण नवीन कराराचा अभ्यास करतो तर काही प्रतीके जुन्या करारातून जसच्या तशी जरी उचललेली वाटतात तरी त्यांचा अर्थ समजणं अतिशय गरजेचं आहे. योहानाच्या शुभवर्तमानाचं थोडंसं आपण मागोवा घेऊ, कारण आपल्याला योहानाच्या शुभवर्तमानाची पार्श्वभूमी आपण जर समजून घेतली तर बरं होईल. तुम्ही नोंदी घेत असाल तर काही नोंदी करून घ्या. आपल्याला ठाऊक आहे की साधारणपणे प्रभू येशू ख्रिस्ताला यहुद्यांचा राजा म्हणतो, तर मार्क हा सेवक आहे असं म्हणतो, तर लूक हा मानवाचा पुत्र आहे असं म्हणतो. आणि हे तिघजण आपला दृष्टिकोन समोर ठेवून आपलं लिखाण करतात. म्हणून यांना समदर्शी असं म्हटलेलं आहे, सिनॉप्टिक गॉस्पल्स. समदर्शी म्हणजे त्यांचा बघणं सारखंच नाही आहे, परंतु ते येशूकडेच बघतात आणि आपल्याला शुभवर्तमान देतात. योहानाचं शुभवर्तमान त्यापासून वेगळं का आहे? कारण एक म्हणजे कालपरत्वे साधारणपणे फार उशिरा योहानाने ही पत्रे शुभवर्तमान लिहिली, पत्रे लिहिली आणि प्रगटीकरणाचे लेख त्याने संकलित केले. म्हणून त्याचा दृष्टिकोन हा यरुशलेमेच्या विध्वंसानंतर होणारा जो काही जगाचा जो काळ आहे याबद्दल तो सांगतो. त्यामध्ये सर्वप्रथम यहुदी आणि ख्रिस्ती यांना तो गृहीत धरतो, त्यांना तो संबोधितो आणि सोबत जगालाही तो संबोधन करून म्हणतो की या जगाचं काय होणार आहे. म्हणून समदर्शी शुभवर्तमानांना बघणं फार मजेदार आहे, मनोरंजक सुद्धा आहे. जर तुम्हाला येशू ख्रिस्ताची जीवनावली हवी असेल तर तुम्ही लुकाचं शुभवर्तमान जसं तसं घेतलं थोडंफार तरी तुम्हाला संपूर्ण जीवनावली मिळते. जसं अध्याय 1, 2, 3 केलं, येशू ख्रिस्ताचा जन्म आणि वंशावळी तुम्हाला एकदम त्या 3 अध्यायामध्ये सापडेल. जन्म झाल्यानंतर येशू मोठा झाला, मग त्याचा बाप्तिस्मा झाला, वय 30, तिथून सुरू होतं त्याचा इतिहास. परत 30व्या वर्षी काय झालं, त्याचा बाप्तिस्मा झाला, पवित्र आत्म्याने भरला, नंतर मग तो परीक्षेमध्ये त्याला नेण्यात आलं, त्यामध्ये तो उत्तीर्ण झाला. त्याचे 4था अध्याय संपल्यावर तो नाझरेतमध्ये परत येतो, तेथे जाहीरनामा देतो. तेथून पुढे मग त्याचं सेवा कार्य सुरू होताना आपल्याला दिसतं. म्हणजे जितका चांगल्या प्रकारे जीवनावलीचा क्रम लुकाने लिहिला तितका मार्क आणि मत्तय याला लिहिता आलेलं नाही, तसंच योहानाला लिहिता आलं नाही. त्याचं कारण म्हणजे प्रत्येकाचा उद्देश आणि प्रत्येकाची पार्श्वभूमी ही वेगळी वेगळी होती. मत्तय विद्वान होता म्हणून लेखन करतो, परंतु मत्तय हा हिशोबनीस होता, म्हणजे पैशांच्या कारभारामध्ये होता. तो जकातदारांचा तो प्रमुख आहे, जेव्हा की मार्क सर्वसाधारण तरुण मुलगा होता आणि पेत्राचा तो पुढे सेवक झाला. लूक पेशाने वैद्य आहे पण तो यहुदी नाही. मार्क अर्धा यहुदी आहे, मत्तय पूर्ण यहुदी आहे. त्यामुळे हे प्रत्येकजण आपला दृष्टिकोन समोर ठेवून ते हे लेखन करतात. म्हणून यांना सिनॉप्टिक, समदर्शी, ख्रिस्ताचकडे बघतात, पण आपला दृष्टिकोन सुद्धा तो वेगळा एकमेकापासून ठेवतात. पण असं करताना लेखन होतं त्यावेळेला ते एकमेकाला म्हणजे मदत करतात. म्हणजे मार्काच्या शुभवर्तमानातून कधी लूक घेतो तर कधी मत्तय घेतो. मत्तय शुभवर्तमान लिहिताना मत्तय कधी लुकातून घेतो, कधी मार्कातून घेतो, कधी त्याचं स्वतंत्र आहे. म्हणजे अशा प्रकारे ते एकमेकांचे लेख वापरतात. परंतु काही त्यांचे स्वतःचे सुद्धा लेख आहेत की जे ते आपण म्हणतो इंडिपेंडंट सोर्सेस,
अगदी स्वतंत्र त्यांचे ते सोर्स आहे. हे लेखन करण्यासाठी दुसरी गोष्ट महत्त्वाची ही की त्यावेळेस निर्माण झालेला पाखंडी मतवाद जो होता येशू ख्रिस्ताच्या बद्दल खोटं शिक्षण किंवा खोट्या बातम्या किंवा येशू ख्रिस्ताला नाकारण्यासाठी अनेक लोक कारभारामध्ये आलेले होते. अनेक लोक विद्वान आपली मतं तयार करून निरनिराळ्या तत्त्वज्ञानांच्या शाखांचा वापर करून येशू ख्रिस्त झाला नाही किंवा झाला तर अर्धा मनुष्य आहे किंवा अर्धा देव आहे किंवा नुसताच देव आहे किंवा नुसताच मनुष्य आहे या प्रकारे ते करू लागतात. आणि त्यांना तोंड देण्याच्या लेखांचा आपण अभ्यासतो. हा जरा उच्चस्तरीय अभ्यास असतो. म्हणून हे लेख का लिहिले गेले तर जे पाखंडी मतवादी होते त्यांना तोंड देण्यासाठी. तिसरी जी गोष्ट आहे योहानाच्या शुभवर्तमानाकडे पाहताना येशू ख्रिस्ताचं अस्तित्वच नाकारण्याची प्रवृत्ती किंवा शिक्षण मंडळांमध्ये आलं होतं. म्हणजे येशू ख्रिस्त हा काळाच्या अधीन आहे. येशू ख्रिस्त हा जडत्वाच्या अधीन आहे. म्हणजे शारीरिक आहे. तो अलौकिक नाही, स्वर्गीय नाही. तो स्वर्गवासी असू शकेल पण स्वर्गीय नाही. हा फरक कळला का आपल्याला? तो स्वर्गवासी असू शकेल पण स्वर्गीय नाही. आता हा जो फरक आहे हा आपण जेव्हा कोणी आपल्या ख्रिस्ती बांधवांपैकी मृत पावतात तर आपण त्यांना स्वर्गीय म्हणतो. तर हा चुकीचा शब्द आहे. स्वर्गीय म्हणजे दिव्य अलौकिक व्यक्ती. स्वर्गवासी म्हणजे ज्या स्वर्गाच्या निवासाला ते विसावा घ्यावंच गेले ती जागा. म्हणून हे समजणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त देवांच्या जागी जाऊन राहू शकला असेल परंतु तो मुळात देव नाही. अलौकिक दिव्य त्याचं अस्तित्व नाही. हा मतवाद जेव्हा आला आणि विशेषतः इफिसच्या विभागामध्ये जेथे अर्तमी ही प्रसिद्ध देवी होती जी वरून स्वर्गातून खाली आली असं त्यांचं म्हणणं होतं, तिला आव्हान देण्यासाठी योहान आपल्या लोकांना मंडळांना हे लेखन करतं. आणि शेवटली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आंद्रिया जो आपला पेत्राचा भाऊ आहे आणि जे वडील होते त्याच्यासोबतचे असं शाहू मोडक म्हणतात. शाहू मोडक कोण होते आपल्याला ठाऊक असेल. ते प्रसिद्ध ईश्वरविज्ञानी, त्यांच्या काळातले ते प्रतिभासंपन्न लेखक झाले. त्यांनी जे पुस्तक दिलं ते आजही बायबल शाळांमध्ये वापरलं जातं. पवित्र शास्त्राचा आराखडा हे त्या पुस्तकाचं नाव आहे. आडवं पुस्तक आहे, ते मोडकांचं आहे. आणि ते असं म्हणतात त्यांच्या पान नंबर 49 की आंद्रिया व कित्येक वडील यांच्या विनंतीवरून येशू देवाचा पुत्र आहे हे सिद्ध करण्याकरता योहानाने हे लिहिले असावे. आणि त्याला दुजोरा इरेनियस जो लियॉनचा बिशप आहे आणि पॉलिकार्प जो स्मुर्नाचा बिशप आहे, हे दोघं जे योहानाचे शिष्य होते त्यांच्याकडून प्रत्यक्ष ऐकल्या शिकल्यामुळे या गोष्टी योहानाने केल्या, याला दुजोरा मिळतो. म्हणजे परंपरा कशी आली, योहान, पॉलिकार्प, इरेनियस, तेथून ते थेट शाहू मोडक भारतापर्यंत इतकी मोठी परंपरा या लिखाणाला समर्थन करते की योहानाने हे लिहिलं असेल. आता काही वेळेला मी ऐकलं की योहानाला तेलाच्या कढईमध्ये टाकलं वगैरे वगैरे, तर ती दंतकथा किंवा आख्यायिका आहे. प्रत्यक्षामध्ये कोठेही इतिहासामध्ये त्याला पुरावा नाही, प्रमाण नाही. म्हणून त्याचं उदाहरण देताना तुम्ही बोलाल तर असं बोलायचं की आख्यायिकेप्रमाणे किंवा ऐकीव गोष्टी ज्या मंडळांमध्ये प्रचलित झाल्या
त्यानुसार असं दिसतं की प्रेषित योहानाला उकळत्या तेलाच्या कडेमध्ये टाकण्यात आला असावं, पण ते प्रमाण आपल्याला सिद्ध करता येत नाही, हे लक्षात घ्या. पण जर दुसरी बाजू घेतली योहानाची, तर इफिसचं मंदिर आणि त्या परिसरातली ही जी कळसाला पावलेली जी मूर्तिपूजा होती, तिच्यासाठी तो प्रार्थना करीत होता, हे निश्चित. आणि अनेक प्रेषितांनी त्यासाठी प्रार्थना केल्यावर आज ते नामशेष झाल्याचं आपल्याला माहीत आहे. म्हणून आपल्याला एका बाजूला देव आणि त्याचं सामर्थ्य, येशू ख्रिस्ताचं अस्तित्व आणि त्याने नेमलेल्या प्रेषितांचं शिक्षण याचं प्रमाण मिळतं. कारण जगामध्ये अशी लोकांमध्ये, आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये सुद्धा काही वेळेला अशी पद्धत आहे की फक्त ऐकीव गोष्टीवर जायचं, कारण त्या गोड वाटतात, शास्त्रामध्ये अभ्यास करायचा नाही, शोधायचा नाही. म्हणून त्याचा आपल्याला जर लोकांना शिक्षण द्यायचं असेल तर असं आपण म्हणणार नाही की तुम्ही जे ऐकलं ते चुकीचं आहे. ऐकलं ते बरोबर आहे, परंतु जे घडलं त्याला ऐतिहासिक प्रमाण नाही. थोडं लोकांना वाईट वाटेल, कारण अशी उदाहरणं मोठे मोठे वक्ते देतात आणि मग त्यानंतर तुमच्यासारखे एसे चर्चेसमधले पाळक सुवार्थिक जेव्हा सांगतात तर तुम्हाला लोक आव्हान करू, आता याला थोडी माहीत आहे तो मोठा वक्ता बोलला होता. मी तुम्हाला नेहमी सांगतो की माझं स्तर काय आहे माझी मला चिंता नाही आहे, पण मी जे सांगतो ते मी सर्वप्रथम समजून घेतो, अभ्यास करतो, तपासतो, ख्रिस्ती आणि ख्रिस्तीतर लेखक दोघांना बघतो आणि मग सांगतो. यासाठी की तुम्हाला तेवढा वेळ नाही, तुमच्याजवळ काही विशेष साधनं नाही, मला वेळ आहे, मी करतो, यासाठी तुम्हाला ते मिळावं. म्हणून जे काही लेखन मी तुम्हाला देतो ते तुम्ही अगदी विश्वासाने वापरा. हां, तुम्हाला काही बदलून घ्यावं लागेल, काही सोडून द्यावं लागेल, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु ह्या नोंदी ज्या दिल्या जातात ह्या तुम्हाला अभ्यास करून तुम्हाला शिक्षणासाठी दिल्या आहेत. म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा की जसं मोडकांसारखा म्हणतो, त्यांचं वाक्य लिहिलं मी जसं तसं की म्हणून हे लिहिले असावे, असं नाही म्हणत, ते आहे, ते प्रमाणित करावं लागेल असं मोडक म्हणतात. म्हणजे मी हे का सांगितलं की पहिलं शतक ते 20वे शतक, 20 शतके ही परंपरा आजही भारतामध्ये आपल्याला शिकवते की आपल्याला असं करावं लागेल. काही गुणवैशिष्ट्य या लिखाणांमध्ये आहे ते आपण पाहू. पहिलं जे आहे वैशिष्ट्य कशाबद्दल की येशू ख्रिस्ताबद्दल प्रमाणित लिखाण करण्यासाठी लेखक हा विश्वसनीय व सुज्ञ असणे आवश्यक होते. लेखक कसा असावा याची काही पायरी आपण घेऊ. पहिली पायरी आहे, जो लेखन करतो तो प्रत्यक्षदर्शी, स्वतः पाहणारा आणि साक्षीदार असावा. नसेल त्याचं लिखाण आपण मान्य करू नये, असा त्याचा अर्थ आहे. लेखन करणारा लेखक कसा असावा? प्रत्यक्षदर्शी, त्याने पाहिलं. साक्षीदार, तो त्याच्याबद्दल सांगतो की मी पाहिलं. जसं योहान म्हणतो, मी पाहिलं, मी चाचपलं, मी ओळखलं. सोबतच आपला जो परिसर आहे आणि लोक आणि व्यवस्था यांचं पण त्याला ज्ञान असायला पाहिजे. तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असला पाहिजे, बरोबर, पण आपला परिसर, आपले लोक, व्यवस्था यांचे ज्ञान असायला पाहिजे. म्हणजे जसं योहानाचं शुभवर्तमान आपण पाहिलं की इफिसच्या 11 ज्या महामंडळांच्या गटांमध्ये, म्हणजे चक्री मंडळांमध्ये किंवा मंडळांमध्ये योहान हा मुख्य होता आणि तिमोथेय त्यातला प्रमुख पाळक होता, हे आपण शिकलो. पण इफिसमध्ये अर्थमी देवीचं जगप्रसिद्ध मंदिर होतं का, असं लेखकाला विचारलं
तर तो त्या परिसराची आपल्याला माहिती देतो, किंवा त्या लेखकाने जे सांगितलं त्याला दुजोरा देणारा दुसरा लेखक माहिती देतो. आता योहानाच्या शुभवर्तमानामध्ये यांचा उल्लेख नाही, कारण योहानाचं शुभवर्तमान ईश्वर विज्ञान आहे, इतिहास नाही. मग योहान जे बोलत आहे येशू ख्रिस्ताचं अस्तित्व तो स्वर्गातून आला, तर आपल्याला सापडतं प्रेषितांच्या कृत्यामध्ये. का इफिसमध्ये असा मतप्रवाह होता की त्यांची देवता स्वर्गातून आली. जेव्हा की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलही असंच सांगितलं गेलं, तो स्वर्गात होता, तो तेथून आला. परंतु देवता इफिसची स्वर्गाला परत गेली का? तिने पाप शालनासाठी काही केलं का? मानवाला वाचवण्यासाठी काही यज्ञ केला का? असे प्रश्न केले तर आपल्याला दिसतं तसं काही झालेलं नाही. उलट येशू ख्रिस्ताबद्दल पाहिलं तर त्याने मानवाच्या पाप क्षमेसाठी काय केलं का? हो. यज्ञ केला का? हो. तेव्हा तो मारला गेला का? हो. मग तो कुठे गेला? परत स्वर्गी गेला. जगिक आणि स्वर्गीय फरक, अलौकिक फरक लेखक दाखवू शकायला पाहिजे. समय आणि घटना यांची सुद्धा नोंद आपल्याला लेखकाने दिली पाहिजे. तारखा नसतील, काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी दिनांक नाही, परंतु आपल्याला ते दिसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रभू येशूबद्दल लेखकाला स्पष्ट ओळख आणि माहिती असायला पाहिजे. लेखकाला किंवा प्रेषिताला येशू ख्रिस्ताबद्दल स्पष्ट ओळख आणि माहिती असायला पाहिजे. म्हणून आपण जेव्हा नवीन कराराची पुस्तके किंवा जुन्या कराराची पुस्तके जेव्हा पाहतो, तर हा प्रश्न जर केला आपण की मत्तयाला केला की मत्तय येशू ख्रिस्ताला ओळखत होता का? हो. स्पष्ट ओळख होती का? हो. प्रश्न केला कशी काय ओळख होती? मत्तयाला त्यानेच पाचारण केलं, मत्तयाने त्याचं शिष्यत्व पत्करलं, मत्तयाने आपलं कामधाम सोडलं, त्याच्याबरोबर तो राहिला, पुनरुत्थानाचा साक्षीदार झाला, पुढे त्याचं मरण झालं, मरेपर्यंत तो विश्वासू राहिला, म्हणून त्याने लेख लिहिले ते मान्य आहे, असा त्याचा अर्थ आहे. स्पष्ट ओळख आणि माहिती दोन्ही गोष्टी. एखाद्या वस्तूची माहिती असणे आणि ती वस्तू ठाऊक असणे याच्यात फरक आहे. तुम्ही जेव्हा असं बघता, एखाद्या वेळेला तुम्ही क्रीम घेता, तुम्हाला ते दिसतं, काय वेळेला ते उडून जातं. मॉइश्चरायझिंग क्रीम जे असतात ते उडून जातात, है ना. ते दिसतं पण अदृश्य पण होऊन जातं. पण तुम्ही कशाला सांगता की हे ते आहे? कारण तुम्हाला त्या वस्तूची माहिती आहे म्हणून. मग तुम्ही दुसऱ्याला सांगताना काय सांगता? हे क्रीम मॉइश्चरायझिंग आहे, उघडं ठेवायचं नाही, पटकन लावायचं, नाही तर हे उडून जातं. आता ज्याला ते माहीत नाही तो काय करेल? एकदा हातावर घेईल, थोड्या वेळाने ते अदृश्य होऊन जाईल, वाफ होऊन जाईल, परत तो घेईल, परत वाफ होईल, आणि मग मला तर फसून राहिले, सांगतात की हे मॉइश्चरायझिंग क्रीम आहे आणि हे तर थांबतच नाही. नाही नाही नाही, हे खोटं आहे. त्याचं कारण काय? वस्तूची माहिती आहे, परंतु ओळख नाही की हे काय आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची माहिती अनेकांना आहे. येशू ख्रिस्त झाला, त्याने असं केलं, त्याने तसं केलं, हे फार सर्वांना माहिती आहे. मोठे मोठे लोक तसं बोलतात, परंतु काय आपल्याला त्याची ओळख आहे? तुम्ही त्याला ओळखता? लेखकाला हा प्रश्न महत्त्वाचा आहे. लेखकाला किती ज्ञान आहे सोबत त्याला त्या प्रभू येशू ख्रिस्ताची ज्याच्या बाबत तो लिहित आहे त्याची ओळख होती का? जर उत्तर होय असेल तर ते लिखाण आपण मान्य करायचं, असा याचा अर्थ आहे. तिसरी शेवटली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकाचं आत्मिक किंवा आध्यात्मिक आणि वैचारिक परिवर्तन झालेलं असावं. लेखकाचं आध्यात्मिक आणि
वैचारिक परिवर्तन झालेलं असावं. आध्यात्मिक तर आपल्याला माहीत आहे, परंतु वैचारिक परिवर्तन कुठून घडतं? वैचारिक परिवर्तन आपल्या बुद्धीमध्ये, हृदयात नाही. आध्यात्मिक परिवर्तनाचा जीवनाचा उगम हृदय किंवा अंतःकरण. परंतु वैचारिक परिवर्तन कुठून येतं? आपल्या बुद्धिमत्तेमध्ये. त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. आणि ज्या लेखकाचं नुसतंच आध्यात्मिक परिवर्तन आहे की तो म्हणतो येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, परंतु वैचारिक परिवर्तन नाही, तर ते लेख आपण स्वीकारू शकत नाही. आणि म्हणून ते समजणं फार गरजेचं आहे की आध्यात्मिक परिवर्तन आणि बौद्धिक परिवर्तन. सुवार्तेने म्हणजे केरुगमा तुमचं आध्यात्मिक परिवर्तन करते आणि डिडाके तुमचं वैचारिक परिवर्तन करते. सुवार्ता आध्यात्मिक परिवर्तन घडविते, तर पवित्र शास्त्र शिक्षण तुमचं वैचारिक पुनरुज्जीवन करते, बदल घडून आणते. आणि ही गोष्ट समजणं फार गरजेचं आहे की आपण सेवक म्हणून, नेते म्हणून, पुढारी म्हणून, जबाबदार ख्रिस्ती म्हणून हा विचार नेहमी करता की आमच्यामध्ये, आमच्या लोकांमध्ये इतके वर्ष झाले आध्यात्मिक बदल तर दिसतो, कारण त्याच्याशिवाय इतके वर्ष येशू ख्रिस्तामागे चालणं सोपं नाही. देवळाला येणं, देणं समजतं, प्रार्थना समजते, पण जेव्हा पवित्र शास्त्रातून येशू ख्रिस्त कोण आहे, देव कोण आहे, पवित्र आत्मा काय आहे ह्याचा शोध घ्यायची वेळ येते, तेव्हा ते आपल्यामध्ये विचारांमध्ये जे ठसलेलं आहे तेच धरून चालतात. ते काढायची त्यांची इच्छा होत नाही. पवित्र शास्त्राचं अध्ययन म्हणजे डिडाके आपलं वैचारिक पण परिवर्तन घडवतं. म्हणजे पवित्र आत्म्याने मला भरलं, मी त्याने भरलो, त्याच्या प्रेरणेने चालतो, हे चुकीचं नाही आहे. परंतु मला पवित्र आत्म्याची भूमिका कळली का, की तो का देण्यात आला? येशू म्हणाला स्वतः प्रेषित 1:8 तुम्हाला पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही काय कराल? तुम्ही माझे साक्षी व्हाल. साक्ष द्याल नाही, साक्षी व्हाल. योहान 16 योहान काय म्हणतो? पवित्र आत्मा येईल तेव्हा तो काय करेल? तुम्हाला खात्री करून देईल. पापाविषयी जगाची खात्री करून देईल, नीतिमत्वाविषयी खात्री करून देईल, न्यायनिवाड्याविषयी खात्री करून देईल. पण काही वेळेला पांथिकता जेव्हा येते आणि काही जण खूप जोराने बोलतात म्हणून वेगळ्या वेगळ्या पद्धतींचा, मनोरंजक पद्धतींचा किंवा गोंधळ घालणाऱ्या पद्धतींचा वापर करून सांगतात पवित्र आत्मा आला म्हणजे असं होतं. पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही जर वाचाल, उदाहरणार्थ योहानच घ्या, तो म्हणतो मी प्रभुवारी पवित्र आत्म्याने संचरित झालो. आपण त्याला विचारूया, योहाना तू अन्य भाषेत का बोलला की बोलला नाही? काय नाही, तो बोलला नाही. तू अन्य भाषेमध्ये लेख का लिहिले नाही? है ना, आपल्याला समजतं. आध्यात्मिक अनुभव होता, कारण 50व्या दिवशी पवित्र आत्मा आला, त्याचा अनुभव त्याने घेतला. परंतु वैचारिक परिवर्तन बघा किती प्रगल्भ असं ते झालं की त्यांना येशू ख्रिस्त कोण हा जितका त्यांना समजून घेता आला तितका त्यांनी प्रयत्न केला. आणि योहानाने तर थेट म्हणजे योगाचा शेवट होईल तेव्हाचा ख्रिस्त कोण इतका लांबचा पण त्याने विचार केला. बघा त्याच्या म्हणजे बुद्धीची प्रगती बघा कुठल्या कुठे गेली. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, स्वर्गारोहण, ते थेट येणारा काही हजार वर्षाचा काळ, तो 2000 आहे, 6000 आहे, 2 लाख आहे, काय माहित नाही आपल्याला. आणि त्याचं लिखाण 2000 वर्षामध्ये बदललं नाही. इतकं लिहिलं, इतकं बोलले, इतकं शिकवलं, अजूनही दररोज शिकवायला संधी मिळते. ते जसेच्या तसं राहतं. इतकं प्रगल्भ लिखाण त्याने केलं. मला हे सांगायचं आहे या सकाळी
की ही शुभवर्तमानं जी आली त्याच्यामध्ये योहान जो आला, काही जणांनी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताला स्पष्ट करण्यासाठी काहींनी वधस्तंभ निवडला, काहींनी पुनरुत्थान निवडलं, काहींनी स्वर्गारोहण निवडलं. पण योहानाने काय निवडलं? काळाचा शेवट सुद्धा निवडला. काळाच्या शेवटाबद्दल येशू ख्रिस्त बोलताना दिसतो, पण लेखक बोलताना दिसत नाही. शुभवर्तमानामध्ये काळाच्या शेवटाबद्दल येशू बोलतो, पण लेखक बोलताना दिसत नाही. लेखक योहानासारखा झाला जो काळाच्या शेवटाबद्दल बोलतो. त्यापैकी थोड्याफार प्रमाणामध्ये यहुदा बोलतो, थोड्याफार प्रमाणामध्ये पेत्र बोलतो, थोड्याफार प्रमाणामध्ये पौल बोलतो. पण समग्र लिखाण घेतलं काळाच्या शेवटाचं तर योहानासारखं कोणीच केलं नाही. म्हणून समजणं गरजेचं आहे की समदर्शी दृष्टिकोनातून लिहिलेलं शुभवर्तमान, योहानाने लिहिलेलं शुभवर्तमान, त्याची पार्श्वभूमी आणि त्याचा उद्देश, त्याची वैशिष्ट्ये. की जर योहानाला हे 3 प्रश्न केले, एक, तू साक्षीदार आहे का? तू समोर होता का? तो म्हणतो हो. खूप संदर्भ आहेत, मी तुम्हाला नोंदी दिल्या आहेत. म्हणतो येशूला ओळखतो का? तो म्हणतो मी स्पष्टपणे ओळखतो. त्याचं प्रमाण तो देतो. तिसरा प्रश्न, तुझं आध्यात्मिक परिवर्तन झालं, वैचारिक झालं का? हो. कसं? वाचून घ्या माझं लिखाण, समजत असेल तर बघा. उदाहरणार्थ काही दिवसापूर्वी मला 666 बद्दल विचारलं, की म्हटलं मराठीत विचारत आहे, ग्रीकमध्ये विचारत आहे, इंग्रजीमध्ये विचारत आहे, कोणत्या भाषेतला हा आकडा मला विचारत आहे? 666 ही संख्या मराठीत नाही, ग्रीकमध्ये आहे. पण लोक मराठीत विचारतात. मग आता त्याला काय करणार आपण? मी त्यांना म्हटलं तसं नाही, मूळ ग्रंथ ग्रीक भाषेत आहे, तुम्हाला ते समजलं आहे का? तर बघा आणि मग मला विचारा, कारण मी मराठीत उत्तर नाही देऊ शकत, मूळ भाषेमध्ये जावं लागेल. आणि वाईट पण वाटतं मला एका बाजूला की लोक काय करतायत की सध्या कॉपी पेस्टचा जमाना फार आहे. इंटरनेटमुळे जसं आता मी चित्र दाखवलं, हे मी कॉपी केलेलं आहे, मी काढू शकलो नाही. पण मला कोण विचारलं हे चित्र कुठून काढलं तुम्ही, तर तिथे त्याचे हे पण आहे, ट्रेडमार्क पण आहे. आणि मी सरळ सांगितलं माझं नाही बुवा, हे मी तिथून घेतलेलं आहे समजण्यासाठी, माझं नाही. पण हे जे शिक्षण देतात किंवा प्रचारक येतात हे काहीच सांगत नाही, हे कुठून उचललं, ही व्हिडिओ कुठून आणली, याचं कॉपीराईट कोणाकडे आहे, काही नाही, बिंदास दाखवतात. खरं खोटं काय माहीत नाही. आणि आता तर इतकी मोठी प्रगती आहे की तुम्ही काहीही करू शकता. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नको ते करू शकता. येशू ख्रिस्ताची प्रतिमा बोलायला लावू शकता तुम्ही, लक्षात घ्या. तुम्ही बघितलं असेल तर फार चांगलं, नसेल बघितलं तर ते बघा. कधी कधी फेसबुकवर किंवा काही साईट्सवर कसे लोक म्हणजे मूर्तींना म्हणा किंवा पूर्वी झालेल्या लोकांच्या चेहऱ्यांना घडवतात आणि त्यांचे डोळे आणि त्यांचे ओठ हलवून ते बोलायला लावतात. ज्याला माहीत नाही, जो कमी प्रशिक्षित आहे, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय माहीत नाही, तो म्हणतो अरे 4000 वर्षापूर्वीचा फारो असा बोलू शकतो, असा दिसू शकतो. आपल्याला ते लक्षात घ्यावं लागेल. इंटरनेटचा वापर चांगला आहे, पण ते माध्यम आहे, ते देवाच्या वचनाची जागा घेऊ शकत नाही, देवाच्या दासांची जागा घेऊ शकत नाही. मदतीला ते उपयोगी आहे, परंतु त्यामागे लागू नका, हे मी वारंवार सांगत आहे. काही जण एकदम उड्या मारतात, मी म्हणत नाही की वापरू नका, पण जे शिक्षक तुम्हाला सहसा फेसबुकवर लाईव्ह येत नाही त्यांच्यापासून सांभाळा. मी तर स्पष्टच बोलतो, मला भीती नाही. जे जगात ऐकणार आहेत तुम्ही पण ऐका मी जे बोलतो ते. फेसबुक लाईव्हवर काय आहे, तुम्हाला जे समजलं, जे तुम्ही स्क्रिप्ट केलं त्यानुसार तुम्हाला बोलता येतं, त्याच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही. यूट्यूब हे रेकॉर्डेड आहे, एडिटेबल आहे. तुम्हाला मला माहीतच नाही नेमकं काय आहे, नेमकं खरं काय घडत आहे. जसं मेलेले उठविले जातात दाखवलं जातं, अरे असं झालं असतं तर किती बरं झालं असतं. पण काय नाही, सूटबूट घातलेले मेकअप केलेले मेलेले माणसं दाखवले जातात आणि कोणीतरी प्रॉफेट येतो, भविष्यवक्ता, आणि मग तो त्याला जिवंत करतो. विशेषतः
काही आफ्रिकन आणि इतर देशांमध्ये हे फार मोठ्या प्रमाणावर चालू झालेलं आहे. लोक वेडे झालेले आहेत. चमत्कार चमत्कार चमत्कार. सत्याचं ज्ञान व्हावं म्हणून, पवित्र शास्त्राकडे लोकांनी वळावं म्हणून कोणीही प्रयत्न करत नाही. त्यांच्याकडे वळावं, त्यांचं प्रस्थ वाढावं, त्यांचं नाव वाढावं, त्यांची संस्था व्हावी आणि त्या वक्त्याला करोडो रुपये मिळावे ह्याच्याशिवाय त्यांचे काहीच नाही. काल परवाच माझ्या मित्राने मला ते सांगितलं, एक व्हिडिओ दाखवला. बघा म्हणे वक्ते काय करतायत. पैसे पैसे पैसे, गाड्या, विमानं, ह्याच्याशिवाय यांना कोणताही दृष्टांत होत नाही. आणि ते सरळ सांगतात, देवाने मला सांगितलं की तू सांग लोकांना तुला विमानाची गरज आहे असं. आणि संदर्भ कोणाचा देतात असं मी ऐकलं की ते असं म्हणाले, येशू असताना तर त्याने केलं असताना, विमान घेतलं असताना तर कोणी होच म्हणाल ना. पण आपला दुसरा प्रश्न काय असायला पाहिजे, ही व्यक्ती येशू आहे का? है ना. येशूला काय गरज होती विमानाची? इथून स्वर्गात तो कोणाचाही मदतीशिवाय निघून गेला. पाण्यावर तो स्वतःच चालला. मरण खबर त्याला धरून ठेवू शकली नाही, सत्ता त्याला धरून ठेवू शकली नाही. त्या येशूला विमानाची गरज काय? जो येशू आज भारतामध्ये नंदुरबारच्या शहरामध्ये आमच्याशी बोलतो, तोच येशू पलीकडच्या जगामध्ये जेथे आता रात्र आहे तेथे लोकांशी बोलतो एकाच वेळेला. हा येशू त्रिकालाबाधित आहे, ह्याला अशा संसाधनांची गरज नाही. परंतु त्याच्या नावाने हे सर्व घडतं. हे घडू नये म्हणून काय आहे, काही मार्गदर्शन आपल्याला दिले आहे की पवित्र शास्त्र लेख आणि पवित्र शास्त्राचे लेखक, त्याच्या प्रचारकांचा, शिक्षकांचा जर समाचार घ्यायचा असेल, म्हणजे ओळख व्हायची असेल, तर यावर लक्ष द्या. ज्या 3 गोष्टी सांगितल्या आणि ह्याच गोष्टींना धरून आपण मग योहान जो आहे याचं लेखन आपण तपासणार. काही प्रतीके आपण घेणार. तुम्ही घरी गेल्यावर तुम्ही जर प्रयत्न केला की कोणती कोणती प्रतीके योहान वापरतो, जसा शब्द है ना, तो म्हणतो प्रारंभी शब्द होता. शब्द प्रतीक आहे, प्रकाश प्रतीक आहे, जीवन प्रतीक आहे, है ना. पुष्कळ असं काय आहे. पाणी प्रतीक आहे, द्राक्षारस प्रतीक आहे, अग्नी प्रतीक आहे. अशा अनेक प्रतीकात्मक भाषेचा वापर करून लेखन जे केलं योहानाने ते समृद्ध आहे. त्यामुळे ते रहस्यमय पण आहे, एकदम समजणार नाही. आणि विशेषतः या लेखांच्या ज्या रचना आहेत त्या मागे पुढे आहेत. जरी 1 ते 21 अध्याय असतील तर काही घडामोडी मागे पुढे आहेत, हे लक्षात घ्या. प्रकटीकरणाचे 22 अध्याय जरी असतील तर त्यातल्या घडामोडी काही अगोदर काही नंतर आहेत. 1, 2, 3, 4 अशा टप्प्याने नाहीत. म्हणून अभ्यास करताना, वाचन करताना हा मुद्दा लक्षात ठेवा की पवित्र शास्त्राची जडणघडण कशी झाली, एका पुस्तकाची जडणघडण कशी झाली. एक आहे कॅनॉनिकल आपण ऑर्डर म्हणतो, है ना, प्रमाणित ग्रंथ संपदा. मत्तयाचे 28 अध्याय 1 ते 28 आपण एक एक अध्याय करतो. परंतु दुसरी पद्धत आहे, घटना ज्या घडल्या त्या मागे पुढे नोंदण्यात आलेल्या आहेत. त्याचं काय कारण होतं की लेख जसे मिळाले, माहिती जशी मिळाली, त्याचं संकलन पवित्र आत्म्याने त्या लेखकांना करायला दिलं आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी अशी त्यांची इच्छा जरी होती किंवा असावी तरी वेळ मिळाला नाही. कारण त्यांना मरावं लागलं आणि देवाला त्या लेखाला तसंच बंद करावं लागलं. पुष्कळ लेख अपूर्ण आहेत, म्हणजे लिहिता आले असते पण लिहिण्यात आले नाहीत. म्हणून हे समजून घ्या. आणि ह्या नोंदी मी पाळक साहेबांकडे दिल्या आहेत, त्या तुम्हाला फॉरवर्ड करतील. तुम्हाला काही असेल तर तुम्ही पाळक साहेबांना किंवा मला किंवा मंडळीच्या आपल्या सेवकांना विचारा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला आध्यात्मिक आणि वैचारिक दृष्टिकोनामध्ये बदल घडून आणून मजबूत ख्रिस्ती जीवन जगायला, विशेषतः सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये अनेक आव्हानं, विशेषतः वैचारिक आव्हानं आपल्यासमोर येत आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी थोड्या प्रमाणात
आपण आपली तयारी करावी, हा याचा उद्देश आहे. गुरुवारी आपण प्रथम तत्वे पुस्तक 7 याचं अध्ययन करू अर्ध्या तासामध्ये. त्याच्या नोंदी मी तुम्हाला देईन. तुमचा अभ्यास आपण पुढे चालू ठेवू. आणि विशेषतः जे पुढचा अभ्यास करणारे आपले काही पाळक स्वार्थिक आहेत त्यांना त्याची मदत हवीच आहे, कारण त्यांना त्याचा अहवाल आणि त्यांना पेपर द्यावा लागतो. म्हणून त्यांना सहकार्य करा अशी पण मी वडील मंडळाला विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच आणि देव तुम्हाला आशीर्वाद देव. पाळक साहेबांचं मी मनपूर्वक आभार मानतो या महत्त्वपूर्ण अध्ययनासाठी. आणि प्रियांनो, ही जी प्रतिका आहे ही प्रतिका आम्हाला पवित्र शास्त्र अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे. आजचं हे अध्ययन प्रभुदेव बापाने आशीर्वादित केलं यासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो व आपल्या सगळ्यांच्या वतीने मी सन्माननीय रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचं पुन्हा एक वार आभार मानतो या अध्ययन आणि या सेवेसाठी. येत्या बुधवारसाठी मी सूचना देऊ इच्छितो. पुढच्या बुधवारपासून 9 ते 10 या वेळेमध्ये आपण अभ्यासाला जमू. आता या बुधवारी आपण 10 ते 11 जमलो, परंतु 9 ते 10 हा सगळ्यांच्या सोयीचा वेळ असू शकतो असं मला वाटतं. आणि नंतर हे रेकॉर्डेड आहे, नंतर कधी पण आपण हे रेकॉर्डिंग बघू शकता. तर जे प्रियजन या ठिकाणी येऊन अध्ययन करीत आहेत, आपणाला विनंती आहे पुढच्या बुधवारी आपण 9 ते 10 या वेळामध्ये यावत. ऑनलाईन जे आहेत आपण देखील पुढच्या बुधवारी 9 ते 10 या वेळेमध्येच अध्ययनाचा वर्ग घेणार आहोत. सोबतच दररोज सायंकाळी 6 ते 6:30 या प्रार्थना सभा आहेत, मननचिंतन आहे आणि अभ्यासाचा पुढचा भाग म्हणून गुरुवारी सायंकाळी 6 ते 6:30 या वेळामध्ये पुन्हा सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब अध्ययन जे बिल्ड इंटरनॅशनलच्या द्वारे होत आहे त्यामध्येही आपल्याला मार्गदर्शन करतील. व जे अभ्यास करणारे प्रशिक्षणार्थी आहे आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या गटामध्ये आणि सोबतच आपण आपल्या नोंदी घेऊन याव्यात की आपण कशा रीतीने ते पुढे नेऊ शकतो. पुस्तक क्रमांक 7 हे असणार आहे जे ऑनलाईन अध्ययन करीत आहे. आपणालाही विनंती आहे पुस्तक क्रमांक 7 आपण बघावत. जर आपलं अकाउंट ओपन झालेलं नसेल तर मला आपण फोन करू शकता. आपणाला अकाउंट ओपनिंगसाठी मी मदत करेन. पुन्हा एक वार आजच्या अध्ययनासाठी सर्वांचं मी आभार मानतो आणि प्रभूला धन्यवाद देतो. प्रार्थना करूया. दयाळू प्रभू, आम्ही आभार मानतो कारण की ही प्रतिका केवळ चिन्हच नव्हे तर त्यामागे दडलेला मोलवान असा अर्थ आहे. ज्यांनी तुला पाहिलं, तुझ्या समक्षतेत जे राहिले त्यांनी प्रभू आमच्यासमोर हे मांडलेलं आहे. आणि या मांडलेल्या गोष्टी आमच्या अध्ययनामध्ये येऊन आम्ही आमच्या विश्वासाला मजबूत करीत आहोत. या पवित्र वचनाच्या सेवेसाठी मी पाळक साहेबांसाठी आभार मानतो व जे ऑनलाईन अध्ययन करीत आहे सगळ्यांनाही तुझी कृपा दे. जे प्रियजन येथे येऊन आपला वेळ आपला समय प्रभू या अध्ययनासाठी देत आहेत त्या प्रियांना तू चालीव. आम्ही पुन्हा एक वार प्रभू तुझी स्तुती करतो व आलेलं मननचिंतन आम्हाला अधिक मार्गदर्शक व्हावं यासाठी आमच्या जीवनात तुझी कृपा असू दे. सारा आदर मान महिमा प्रभू तुला असो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. मी सन्माननीय रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब आपल्याला विनंती करेन प्लीज आपण पुढे या. प्रभूचा आशीर्वाद द्या आणि मग आपण अध्ययन थांबवूया. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेले तुझ्या दासांबरोबर, तुझे प्रिय आणि पवित्र जन, देवाची मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायल याबरोबर प्रभू तू येईपर्यंत असो. आमेन.